नेक्स्ट आहे बघा इन्सर्शन इनटू द बायनरी सर्च ट्री. आता बायनरी सर्च ट्री जसं आपण बिल्ड केलं मॅन्युअली तसं आता आपल्याला युजिंग द अल्गोरिदम आपल्याला मेन मेमरीमध्ये बायनरी सर्च ट्री काय करायची, क्रिएट करायची. ठीक आहे. तर त्याच्या आधी अल्गोरिदम बघण्याच्या आधी आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या ट्री ग्राफ पण आपल्याला युजिंग लिंक लिस्ट करायचं आहे. लिंक लिस्ट करायचं म्हणजे नोड असणार आहे. ओके. सो ट्री मध्ये पण नोड आहे. सो ट्री मधली जी नोड आहे ती 3 पार्ट्स मध्ये डिवाइड होते बघा. ओके. जो मिडल पार्ट आहे तो आहे इन्फो पार्ट. ओके. आणि हे जे 2 आहेत ते पॉइंटर पार्ट आहे. सो हा जो लेफ्ट पार्ट असेल हा लेफ्ट आहे आणि हा राईट आहे. सो लेफ्ट पॉइंटर ऑफ द नोड will contain the address of the left child in a linked list आणि right child in a linked list. म्हणजेच काय, अशी तुमची इथं जर नल आहे लेफ्ट आणि राईट चाइल्ड म्हणजे तुमच्या ही जे नोड असेल त्याला लेफ्ट आणि राईट चाइल्ड नाहीये. सपोज आता इथे मी 60 टाकलं आणि 50 आलं तर ते इथे येणार. सो इथे लेफ्ट आलं पण राईट काहीच नाहीये. सो ह्याचं राईट काय असणार आहे, नल असणार. म्हणजे तुमची नुसती ट्री कशी झाली 60 आणि 60 ला लेफ्ट काय झालं 50. आता 50 ला पण लेफ्ट राईट नाहीये. सो त्याचे चाइल्ड नल येणार. ओके. म्हणजेच काय, जसं आपण इन ऑर्डर प्री ऑर्डर ट्रॅव्हल्स सर्चचे अल्गोरिदम बघितले. पॉइंट राईट आणि लेफ्ट पॉइंटर नल आहे. ह्याचं मिनिंग काय आहे की त्यांना लेफ्ट आणि राईट चाइल्ड नाही. ओके. सो लेफ्ट पॉइंटर कंटेन्स द ऍड्रेस ऑफ द लेफ्ट नोड इन अ लिंक लिस्ट अँड राईट पॉइंटर कंटेन्स द ऍड्रेस ऑफ द राईट नोड इन अ लिंक लिस्ट. ओके. सो बिफोर स्टार्टिंग द अल्गोरिदम कसं करायचं आहे बघा. थोडंसं अल्गोरिदम खूप मोठं आहे, सोपं आहे अल्गोरिदम, फक्त थोडंसं मोठं आहे, बाकी काही नाही. पण अल्गोरिदम एकदम इझी आहे. तुम्हाला बायनरी सर्च ट्रीचे रूल कळले की प्रॉपर अल्गोरिदम कळेल. तर आपल्याला ऑब्विसली आपल्याला stdio कोनियो आणि stdlib लागणार आहे. बिकॉज आपण लिंक लिस्टिंग करतोय तो डायनॅमिकली मेमरी अलोकेशन करणार आहे. सो मॅलॉक साठी आपल्याला stdlib.h लागणार आहे जे मी लिंक लिस्ट मध्ये शिकवले. आता फक्त ट्री स्ट्रक्चर कसं येणार आहे बघा. नोड लिहिलं तरीच काहीच हरकत नाहीये. फक्त आपण इथे आता ट्री यूज करतोय तर ट्री करूया. म्हणजे नोड आपण फक्त लिंक लिस्ट जेव्हा शिकलो त्याच्यासाठी केलं. स्टॅक युजिंग लिंक लिस्ट मध्ये आपण काय केलं तर स्ट्रक्ट स्टॅक लिहिलं होतं फक्त डिफरन्शिएट करण्यासाठी प्रोग्राम. आणि जेव्हा आपण क्यू युजिंग लिंक लिस्ट केलं तर आपण स्ट्रक्ट क्यू लिहिलं. तसंच आपण ट्री लिहितो आहे पण ती नोडचं स्ट्रक्चर लिहितोय आपण. ओके. सो ट्री मधली जी नोड आहे ती 3 पार्ट मध्ये डिवाइड होते. ऑब्विसली इंट इन्फो पार्ट. जर तुम्हाला कॅरेक्टरची ट्री बनवायची असेल ABCD तर कॅर इन्फो लिहायचं, बाकी काहीच वेगळं येणार नाहीये. त्याच्यानंतर स्ट्रक्ट ट्री स्टार लेफ्ट 3 पार्ट्स आहेत. तो ते सेपरेट दिसले पाहिजे. एका पुढे एक लिहिलं तरी काहीच हरकत नाही. नोडच्या ऐवजी फक्त ट्री. आणि इथे बघा स्टार्टिंगला तुमची रूट इक्वल टू काय येणार आहे, नल येणार आहे. जसं लिंक लिस्ट मध्ये स्टार्ट इक्वल टू नल असतं, स्टॅक मध्ये टॉप इक्वल टू नल असतं. म्हणजे विच इंडिकेट्स द युअर ट्री इज एम्प्टी, रूट इक्वल टू नल असं देणार. म्हणजे आपण रूट जसं आपण लिंक लिस्ट जरी क्रिएट केली बिगिनिंग एंड आणि इन बिटवीन आफ्टर लोकेशन तरी पण आपण स्टार्ट एका नोडला ठेवतो, स्टार्टिंग नोडला. तसंच आपल्याला रूट पण मेंटेन करून ठेवायचा आहे. सो स्टार रूट इक्वल टू नल हा पॉइंटर असणार आहे. आणि बाकी सगळे तुम्ही स्टार PTR स्टार्ट न्यू नोड ते लिहिणार आहे. जे जे व्हेरिएबल्स नोड कन्सिडर करतात, नोड डिफाइन करतात ते सगळे आपण स्टारने करणार. हे सगळं सेम आहे. ओके. नाउ वी विल स्टार्ट विथ अन अल्गोरिदम. आता हे आपण घेणार आहे 40, 60, 50, 33, 55, 11 इथे आपण ट्री बिल्ड करणार आहे. पण त्याच्या आधी आपली ट्री प्रॉपर बिल्ड झाली की नाही आपण कोणतेही व्हॅल्यू घ्या आणि त्याची मॅन्युअली जशी मी तुम्हाला शिकवली आहे तशी ट्री पहिल्यांदा साईडला करून ठेवा. मग आपण अल्गोरिदमनी इथे ट्री ड्रॉ करू. मग ती आणि ती सेम आली म्हणजे आपला अल्गोरिदम पण राईट आहे आणि मेन मेमरी मध्ये पण ट्री काय झाली, राईट बिल्ड झालेली. ओके. मग बघा आता स्पेस थोडीशी कमी आपल्याला, सो ऍडजस्ट करा. जर नाहीच कळालं तर मला सांगा. तर 44, 60 मेसेज करून मला सांगा. 40 ऑब्विसली रूट नोड येणार आहे. 40 पेक्षा 60 ग्रेटर आहे सो 40च्या राईटला येणार. 60, 50, 40 पेक्षा 50 मोठा आहे तो 40च्या राईटला आलो. 60 पेक्षा लेस आहे सो 60च्या लेफ्टला आला. नंतर 33 40 पेक्षा लेस आहे सो इथे आला. 55 कुठे येणार आहे, इथे येणार आहे बघा. 40 पेक्षा ग्रेटर आहे मग राईटला आला. मग 60 पेक्षा लेस आहे मग लेफ्टला आला. पण 50 पेक्षा ग्रेटर आहे सो इथे आला. आणि 11 कुठे येणार आहे, इथे येणार आहे. सो आपल्याला अशी ट्री काय आपली बरोबर अशीच बिल्ड झाली पाहिजे. हे आपण मॅन्युअली फक्त क्रॉस चेक साठी यूज करतोय. म्हणजे आपलं अल्गोरिदम कुठे चुकलं नाहीये ना ते आपण बघणार आहे. ओके. सो आता बघा पहिल्यांदा 2 अल्गोरिदम आहेत. इन्सर्ट BST म्हणून एक आहे बघा.
इन्सर्ट बीएसटी म्हणून एक आहे आणि एक फाइंड आहे. ओके, आता फाइंड अल्गोरिदम काय करणार आहे, आपल्याला जो डेटा आपल्याला इन्सर्ट करायचा आहे तो ऑलरेडी प्रेझेंट आहे का ते चेक करणार. जर ऑलरेडी प्रेझेंट असेल तर तो लोकेशनची व्हॅल्यू काहीतरी रिटर्न करणार. म्हणजेच काय की ऑलरेडी सपोज आता 40 मला इन्सर्ट करायचं आणि 40 ऑलरेडी प्रेझेंट आहे, म्हणजे लोकेशनची व्हॅल्यू नल येणार नाही फाइंड अल्गोरिदमनी. बिकॉज फाइंड अल्गोरिदम सर्च करणार आहे की तुम्ही जी आयटम ऑफ इन्फॉर्मेशन इन्सर्ट करताय तर ती ऑलरेडी प्रेझेंट आहे का. जर प्रेझेंट असेल तर त्याचं लोकेशन येणार. मग जर लोकेशनची व्हॅल्यू नल आली नाही म्हणजे यू कॅनॉट इन्सर्ट दॅट नोड बिकॉज दॅट नोड इज ऑलरेडी प्रेझेंट. ओके, आणि अजून एक फाइंड अल्गोरिदम तुम्हाला काय देतं की नोडची जर नोड प्रेझेंट नसेल तर लोकेशनची व्हॅल्यू नल देतं. म्हणजेच तुमचं इन्सर्शन कधी होणार आहे, जर लोकेशनची व्हॅल्यू नल आली तरच इन्सर्ट होणार आहे. लोकेशनची व्हॅल्यू नल आली याचं मिनिंग काय आहे की जो डेटा तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे तो ऑलरेडी प्रेझेंट नाहीये. ओके, आणि अजून एक फाइंड अल्गोरिदम तुम्हाला पॅरेंट नोड पण देतं. सपोज तुम्हाला एक नोड इन्सर्ट करायची आहे, ती एका पॅरेंटच्या जर लेफ्टला येणार असेल तर तुम्हाला तो पॅरेंट सुद्धा देणार आहे. ओके, आता बघा वन बाय वन. आता सपोज आपल्याला पहिले आपण तुम्ही कसं आता हे अल्गोरिदम करायचंय, पहिल्यांदा तुम्ही काय करायचंय की एन नंबर ऑफ व्हॅल्यूज पहिल्यांदा कोणत्या पण तुम्हाला पाहिजे त्या लिहून घ्यायच्या. त्याच्यानंतर एक ट्री ड्रॉ करायची बुक वरती आणि मग जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करणार तेव्हा वन बाय वन ट्री नुसार नाही टाकायचं, जे तुम्ही घेतलेलं आहे. ठीक आहे, मग पहिले 40 तर 40 पहिला आयटम तुम्ही काय स्कॅन करणार 40. ओके, सो बघा पहिल्यांदा इन्सर्ट बीएसटी मध्ये काय आहे कॉल फाइंड. इन्सर्ट बीएसटी मध्ये फाइंड अल्गोरिदम कॉल केलेला आहे. सो पहिल्यांदा आपल्या आयटमची इन्फॉर्मेशन व्हॅल्यू काय आहे 40. सो कॉल केलं फाइंड आयटम 40 प्रेझेंट आहे का ते चेक करतोय आणि सुरुवातीला आपला रूट काय असणार आहे नल असणार आहे बिकॉज वी आर इन्सर्टिंग द फर्स्ट नोड इन अ ट्री. सो आता फाइंड कडे आलो, व्यवस्थित लक्ष द्या. ईच आणि एवढी केस तुम्हाला एक्सप्लेन करते. आता बघा इफ रूट इज इक्वल टू कॉल आलं फाइंड आयटम काय पास केला 40 तर 40 प्रेझेंट आहे का बघतोय, पण आपला रूट काय नल आहे ना सध्या बिकॉज आपण फर्स्ट नोड टाकतोय. सो रूट इक्वल टू नल कंडिशन ट्रू आहे. सो एलओसी ची व्हॅल्यू काय सेट केली बघा नल. एलओसी ची व्हॅल्यू सेट केली नल आणि पॅरेंटची व्हॅल्यू पण सेट केली नल. ओके, अँड रिटर्न म्हणजे रिमेनिंग कोणताच होणार नाही. हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. इथूनच तुमचा प्रोग्रामचा कंट्रोल परत कुठे येणार आहे इन्सर्टच्या नेक्स्ट स्टेपला येणार आहे. ओके, आणि इफ लोकेशन इज नॉट इक्वल टू नल बघा आता फाइंडने तुम्हाला काय रिटर्न केले लोकेशनची व्हॅल्यू नल रिटर्न केली आणि पॅरेंटची व्हॅल्यू नल रिटर्न केलेली आहे. ओके, सो लोकेशन इज नॉट इक्वल टू नल फॉल्स आहे बिकॉज लोकेशनची व्हॅल्यू नल आहे. आता बघा ह्याचं मिनिंग काय, जर लोकेशनची काहीतरी व्हॅल्यू जर रिटर्न केली असती अदर दॅन नल ह्याचं मिनिंग काय की आयटम ऑलरेडी प्रेझेंट असं फक्त डिस्प्ले करायचं. पण आपलं लोकेशन आता नल आहे बरोबर. सो इथे आलो आणि तुम्हाला माहिती इन्सर्शन करतोय तर आपण इथं अवेलेबल नल असेल तर ओव्हरफ्लो लिहितो. इथे ही स्टेप आपण कशाने करतो, पहिल्या 2 स्टेप मॅलॉकनी, फक्त इथं लिंकच्या ऐवजी लेफ्ट लिहायचं. ठीक आहे, आता आपण काय केलं न्यू नोडला मेमरी अलोकेट केली. न्यू नोडला काय केली मेमरी अलोकेट केली. साइडला लिहिते न्यू नोडला मेमरी अलोकेट केली. न्यूच्या इन्फो मध्ये डेटा टाकला आयटम म्हणजे 40. ओके, आणि न्यूचा लेफ्ट आणि राईट काय केला नल केला. लेफ्ट आणि राईट नल केला. ओके, नाव फोर्थ स्टेप. आता फाइंड अल्गोरिदमने आपल्याला अजून काय रिटर्न केले पॅरेंटची व्हॅल्यू पण पीआर इक्वल टू नल. तर पीआर पण आपण इथेच डिक्लेअर करायचं. तर पीआर इक्वल टू नल आहे ह्याचा अर्थ काय आहे की न्यू आहे. बघा रूटला फक्त पॅरेंट नसतो, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं. म्हणजे काय फाइंड अल्गोरिदम पॅरेंटची व्हॅल्यू नल कधी रिटर्न करणार जर तुमची रूट नोड जर इन्सर्शन साठी असेल तरच. ओके, सो नल आता पॅरेंट नल आहे म्हणजे रूटलाच व्हॅल्यू पॅरेंट नसतो. ओके, सो पॅरेंट इक्वल टू नल आहे आपल्याला फाइंडने नलच रिटर्न केलं कंडिशन ट्रू आहे. सो न्यू नोड ऍज इट इज रूट मध्ये टाकायची. सो दिस न्यू नोड विल बी नाउ युअर रूट नोड बिकॉज इट इज अ फर्स्ट नोड. ओके, रूट. ओके, इफ झालाय एलसीफ एल्स लॅडर आहे. सो बाकीचे एलसीफ आणि एल्स होणार नाही आणि प्रोग्राम एक्झिट. ओके, आता परत मी चॉईस दिली इन्सर्ट इन्सर्ट बायनरी सर्च ट्री. ओके, आता सपोज मला इन्सर्ट काय करायचंय 60. सो माझा आयटम ऑफ इन्फॉर्मेशन काय 60. सो काय केलं कॉल फाइंड कॉल केलं इकडे आलो. बघा आता मग अशी पहिली स्टेप झाली. आता बघा आता रूट इक्वल टू नल आहे का नाहीये. आपली रूट मध्ये आता व्हॅल्यू आहे ना एक नोड आहे रूट मध्ये. ओके, सो रूटची व्हॅल्यू नल नाहीये. सो हा इफ होणार नाही. ते आलो आता चेक करतोय पहिले की तुम्ही परत डबल टाकत नाहीये ना.
रूट ऑफ इन्फो किंवा इन्फो ऑफ रूट. इन्फो ऑफ रूट काय होतं, रूटचा इन्फो काय होता बघा 40 होता की नाही. रूटचा इन्फो काय होता 40. सो 40 आणि आयटम आपल्याला काय टाकायचंय 60 आहे का नाहीये. सो हा इफ पण होणार नाही. सपोज तुम्ही परत जर 40 टाकत असाल तर त्याच्यासाठी, कारण की आपण डुप्लिकेट डेटा अलाउड नाहीये. सो इथे सेकंड होणार नाही, इथे आलो. ओके, आता आपण चेक करतो की लेफ्ट चाइल्ड येणार आहे न्यू नोड की राईट चाइल्ड. सो आपल्याला इन्सर्ट काय करायचं आयटम 60 आणि इन्फो ऑफ रूट काय आहे 40. सो 60 लेस दॅन 40 आहे का नाही. सो एल्स मध्ये आलो. ओके, एल्स मध्ये आलो आणि इथं काय केलं पीटीआर कुठे सेट केला रूटच्या राईटला. बघा आता पीटीआर मध्ये कोणती व्हॅल्यू टाकली रूटची राईट. मग रूटची राईटची व्हॅल्यू काय आहे नल, म्हणजे पीटीआर मध्ये व्हॅल्यू काय गेली नल. लक्ष द्या, पीटीआर मध्ये व्हॅल्यू काय गेली नल. ओके, आणि पॅरेंटची व्हॅल्यू पण काय टाकली नल. सो पॅरेंटची व्हॅल्यू पण काय टाकली नल. एवढं झालं. ओके, अँड कुठे आलतो आपण इथे आलतो. ओके सॉरी इथे आलो बरोबर. पीटीआर मध्ये रूटची राईट ऑफ रूटची व्हॅल्यू टाकली नल आणि रूटची व्हॅल्यू सेव्ह मध्ये पॅरेंट नाही अजून. सो सेव्ह काय आला आपला रूट, म्हणजे इथे लिहिते आता ही आली आपली सेव्ह. जी नोड आहे ना रूट नोड आहे बघा, रूटची व्हॅल्यू सेव्ह मध्ये टाकली. सो रूट आपली आता सेव्ह नोड पण आली. ओके, आणि पीटीआर ची व्हॅल्यू काय नल आहे. ठीक आहे, हा एल्स झालाय. नाउ नेक्स्ट आता लक्ष द्या व्यवस्थित. रिपीट स्टेप्स 5 and 6 while PTR is not equal to null. पण पीटीआर तर काय आपला नल आहे ना, पीटीआर नल सेट केलता. सो हे लूप होणार नाही. डायरेक्टली कुठे आलो आपण एंड ऑफ लूपला आलो आणि काय सेट केलं एलओसी ची व्हॅल्यू नल आणि सेव्ह ची व्हॅल्यू पॅरेंट मध्ये टाकली. ओके, सो पीटीआर लोकेशनची व्हॅल्यू काय सेट केली नल आणि सेव्ह ची व्हॅल्यू टाकली पीएआर मध्ये. सो सेव्ह ची व्हॅल्यू काय टाकली इथं सेव्ह होता तर सो तो काय झाला आपला पीएआर आणि एलओसी ची व्हॅल्यू काय सेट केली नलला. ओके, आणि रिटर्न म्हणलं की इथे आलो, लास्ट स्टेप होती ती. ओके, तो अगेन आता आपण काय करणार न्यू नोड साठी मेमरी अलोकेट करणार. न्यू नोड साठी मेमरी अलोकेट करणार, तिथे इन्फो टाकणार, लेफ्ट आणि राईट त्याचे नल करणार ही स्टेप. ओके, नाउ पॅरेंट इक्वल टू नल नाही. आता पॅरेंटची आपल्याला व्हॅल्यू दिलेली ही नोड. ओके, सो हा इफ होणार नाही. एलसी पालो. आता आपल्याला काय इन्सर्ट करायचंय 60. 60 लेस दॅन आहे का इन्फो ऑफ पॅरेंट पेक्षा. ही पॅरेंटच नोड आहे ना, रूट आणि पॅरेंट सेम आहे. सो इन्फो ऑफ पॅरेंट काय आहे 40 आहे का नाहीये. सो एल्स होणार. ओके, आणि लेफ्ट हँड साइडला पॉइंटर असेल तर आपण काय करतो असाइन करतो. सो पॅरेंटचा राईट कुठे द्यायचा न्यूला. सो ही पॅरेंट नोड आहे, तो त्याचा राईट कुठे दिला न्यूला दिला. बघा आलं का लक्षात बरोबर. बघा म्हणजे आपलं हे जे आहे 40 ते 60 पर्यंत एवढं झालेलं आहे. नाऊ आता आपल्याला इन्सर्ट काय करायचं आहे 50. ओके, अगेन कॉल फाइंड. आता व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा रूट इक्वल टू नल आहे का, रूट इक्वल टू नल नाहीये. इथे आलो इन्फो ऑफ रूट काय 40 आणि आपल्याला इन्सर्ट काय करायचं आहे 50. तर हे पण कंडिशन फॉल्स आहे. इथे आलो. ओके, नाउ आपल्या इन्सर्ट काय करायचंय 50 लेस दॅन 40 आहे का नाहीये. सो एल्स मध्ये आलो. पीटीआर कुठे मूव्ह केला रूटच्या राईटला मूव्ह केला. ओके, म्हणजे बघा आता इथे रूट होता. सो पीटीआर कुठे मूव्ह केला, पीटीआर मध्ये कोणती व्हॅल्यू टाकली रूटची राईट. सो रूटची राईट म्हणजे ही नोड. सो ही टाकली पीटीआर मध्ये. ओके, नाउ नेक्स्ट रूटची व्हॅल्यू कुठे टाकली सेव्ह मध्ये. सो ही नोड झाली सेव्ह नोड. रूट तर ऍज इट इज तिथं राहणार आहे. ओके, सो आपला एल्स झालेला आहे. ओके, नाउ रिपीट्स 5 and 6 while PTR is not equal to null. आता आपल्याला इन्सर्ट काय करायचं आहे 50. ओके, आणि 50 इज इक्वल टू इन्फो ऑफ पीटीआर. तर पीटीआर काय 60 आहे बघा. हे बघा पीटीआर ची व्हॅल्यू काय होती 60 होती. ओके, लक्ष द्या पीटीआर ची व्हॅल्यू काय आहे 60 आहे. मोठा अल्गोरिदम आहे 60. सो 50 इक्वल टू 60 आहे का नाही, म्हणजे ऑलरेडी प्रेझेंट आहे का त्याच्यासाठी इक्वल टू ची कंडिशन नाहीये. सो हा इफ होणार नाही. इथे आलो. ओके, आपल्याला इन्सर्ट काय करायचं आहे 50 इज लेस दॅन इन्फो ऑफ पीटीआर. तर पीटीआर 60 च्या तिथे. सो इन्फो ऑफ पीटीआर काय 60. सो 60
पेक्षा 50 काय लेस आहे, सो आता आपलं इफ होणार, एल्स होणार नाही. इथे आलो, पीटीआर ची व्हॅल्यू सेव्ह मध्ये आणि पीटीआर मूव्ह केला लेफ्टला. बघा, पीटीआर ची व्हॅल्यू सेव्ह मध्ये आणि पीटीआर मूव्ह केला लेफ्टला. आता लक्ष द्या, पीटीआर ची जी व्हॅल्यू आहे ती आता आपण सेव्ह मध्ये टाकली, म्हणजे ही व्हॅल्यू रिप्लेस झाली. आणि पीटीआर इथे होता, तर पीटीआर कुठे मूव्ह केला लेफ्टला, म्हणजे पीटीआर आता कुठे आला, पीटीआर काय आला आता, नल आला. ओके, कारण की इथे पीटीआर होतं ना, पीटीआरच्या लेफ्ट नल आहे, सो पीटीआर कुठे गेला, मूव्ह झाला लेफ्टला. ओके, म्हणजे पीटीआर ची व्हॅल्यू काय आली, नल आली. सो हा इफ झालाय, हा एल्स होणार नाही. परत लूप. ओके, नाउ अगेन आता पीटीआर इज इक्वल टू नल आहे, पीटीआर इज नॉट इक्वल टू नल आपली कंडिशन आहे लूप साठीची, पण ती कंडिशन आता फॉल्स आहे बिकॉज पीटीआर इक्वल टू नल. सो लूपच्या बाहेर आलो. ओके, आणि काय सेट केलं, एलओसी ची व्हॅल्यू नल सेट केली आणि सेव्ह ची व्हॅल्यू पॅरेंट मध्ये टाकली. बघा, एलओसी ची व्हॅल्यू नल सेट केली आणि सेव्ह ची व्हॅल्यू पॅरेंट मध्ये टाकली, म्हणजे ही जी सेव्ह नोड आहे ती आता पॅरेंट नोड आली. आणि एलओसी ची व्हॅल्यू नल का झाली, बिकॉज आपल्याला 50 कुठे सापडला नाही, पीटीआर ची तर गरजच नाहीये. ओके, एलओसी ची तिथं पीटीआर आहे, पण पीटीआर ची आता सध्या गरज नाही म्हणून मी ते रफ केलं. ते फक्त आपल्याला कशासाठी, लूप साठी आहे. अगेन आता इन्सर्ट बीएसटी कडे आलो. पहिली स्टेप तर आपल्याला ऑलरेडी झाली आहे. लोकेशन इज नॉट इक्वल टू नल, पण लोकेशन नल आहे, म्हणजे नोड जे आपल्याला इन्सर्ट करायची ती ऑलरेडी प्रेझेंट नाही. सो इथे आलो, पहिल्या 2 स्टेपनी मेमरी अलोकेशन केलं न्यू नोड साठी. दिसतंय का, मेमरी अलोकेशन केलं न्यू नोड साठी. ओके, मेमरी अलोकेशन केलं न्यू नोड साठी, तिथं इन्फो आयटम टाकला 50, त्याचे लेफ्ट आणि राईट नल केले. ओके, आता बघा चेक करतोय, पॅरेंट आपला नल आहे का, नाही. पॅरेंट काय रिटर्न केलं, ही नोड रिटर्न केली. एलसिफ मध्ये आलो, आपल्याला इन्सर्ट काय करायचं होतं 50, आणि 50 इज लेस दॅन इन्फो ऑफ पॅरेंट. येस, 60 इन्फो ऑफ पॅरेंट काय 60 लेस आहे, सो इथे एलसिफ होणार, हा एल्स होणार नाही. सो पॅरेंटचा लेफ्ट कुठे असाइन केला, न्यूला. लेफ्ट हँड साइडला पॉइंटर आहे तो असाइन करायचा कुठे, राईट हँड साइडला. सो पॅरेंटचा लेफ्ट असाइन केला न्यूला. सो ही पॅरेंट नोड आहे, त्याचा लेफ्ट असाइन केला न्यूला, म्हणजे नल जाऊन तो आला न्यूला आला. ठीक आहे, काल इथपर्यंत हा एल्सिफ झालाय, सो एल्स होणार नाही. आता आपल्याला इन्सर्ट करायचं आहे 33. सो आपला आयटम ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे, 33. सो कॉल फाइंड केलं, इथे आलो, रूट आपला नल नाहीये, इथे आलो, आपल्याला इन्सर्ट काय करायचं आहे 33, आणि इन्फो ऑफ रूट काय आहे 40 आपला रूट. ओके, सो चेक करा, साईडला काढून घ्यायचं आहे, तर ही पण कंडिशन होणार नाही. इथे आलो, आपल्याला इन्सर्ट करायचं आहे 33 आणि इन्फो ऑफ रूट काय आहे 40. सो 33 लेस आहे 40 पेक्षा. ठीक आहे, सो पीटीआर कुठे मूव्ह केला, रूटच्या लेफ्टला मूव्ह केला. बघा आता ही आपली ट्री आणि रूटचा लेफ्ट काय आहे का, नाहीये. सो पीटीआर ची व्हॅल्यू काय आली, नल आली, बरोबर. आणि पॅरेंट आणि रूटची व्हॅल्यू सेव्ह मध्ये टाकली. ओके, सो ही आपली आली सेव्ह रूट नोड. ओके, ठीक आहे. बघा आता, कारण की लेस आहे ना, सो पीटीआर कुठे, पीटीआर मध्ये कोणती व्हॅल्यू टाकली बघा, रूट ऑफ लेफ्ट ची व्हॅल्यू. ओके, सो रूटच्या लेफ्टला तर नल होता, म्हणजे पीटीआर मध्ये व्हॅल्यू काय गेली, नल, आणि रूटची व्हॅल्यू सेव्ह मध्ये टाकली. सो रूटची व्हॅल्यू सेव्ह मध्ये टाकली. ओके, इफ झाला एल्स होणार नाही. नाउ रिपीट स्टेप्स while ptr is not equal to null. okay, but our ptr is null आहे. ptr आपला काय दिलेला होता, इफ मध्ये नल दिलेला, सो लूप होणार नाही, डायरेक्टली लूपच्या बाहेर आलो. ओके, लोकेशन इक्वल टू नल झालं, लोकेशनची व्हॅल्यू नल झाली आणि सेव्हची व्हॅल्यू पीआर मध्ये टाकली, म्हणजे जी सेव्हची व्हॅल्यू आहे ती आता आपली पॅरेंट नोड आहे, त्याच्या लेफ्टला आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. ओके, हे झालं. परत इथे आलो, लोकेशन आपला नल आहे, सो ही इफ होणार नाही बिकॉज 33 प्रेझेंट नाहीये. ओके, सो इथे आलो, पहिल्या 2 स्टेपनी आपण मेमरी अलोकेशन केलं न्यू नोड साठी. ओके, लोकेशन आता नल होतं, न्यू नोड साठी मेमरी अलोकेशन केलं, तिथे डेटा टाकला. ओके, त्याच्यानंतर न्यूचा लेफ्ट नल केला,
न्यूचा राईट नल केला. ओके, आणि पॅरेंट आता नल आहे का? नाही, पॅरेंट आपल्याला ही नोड दिलेली आहे. सो एलसीफ मध्ये आलो. ओके, नाव आता आपला आयटम इन्सर्ट करायचे 33 आणि इन्फो ऑफ पॅरेंट काय आहे? की पॅरेंट नोड आहे ना, सो त्याचं इन्फो काय आहे? 40. सो कंडिशन ट्रू आहे. सो हा एलसीफ होईल, हा एल्स होणार नाही. सो पॅरेंटचा लेफ्ट कुठे असाइन करायचा? न्यूला. सो ही पॅरेंट नोड आहे, त्याचा लेफ्ट असाइन केला न्यूला. ओके, सो ह्याच वेळी आता आपल्याला जेव्हा 55 इन्सर्ट करायचं आहे तेव्हा फाइंड अल्गोरिदम आपल्याला काय देणार बघा? फाइंड अल्गोरिदम आपल्याला हा पॅरेंट देणार. ओके, आणि लोकेशनची व्हॅल्यू तर नल देणार आणि हा पॅरेंट देणार आपल्याला फाइंड अल्गोरिदम. आणि इथे आपण न्यू नोडला मेमरी अलोकेट करणार, इथे 55 टाकणार, लेफ्ट राईट नल करणार. ओके, मग इथे चेक करा, पॅरेंट नल नाहीये, पॅरेंट ही नोड देणार आपल्याला फाइंड अल्गोरिदम. एलसीफ आपल्याला इन्सर्ट काय करायचं आहे? 55 लेस दॅन आहे का? इन्फो ऑफ पॅरेंट. इन्फो ऑफ पॅरेंट काय आहे? 50 ही पॅरेंट नोड देणार ना आपल्याला फाइंड अल्गोरिदम. सो 50 आहे. सो कंडिशन फॉल्स आहे, इथे आलो आणि पॅरेंटच्या राईटला न्यू असाइन करायचा. सो पॅरेंट आहे आणि पॅरेंटच्या राईटला काय असाइन करायचा? न्यू असाइन करायचं. ओके, नंतर आपण जेव्हा 11 इन्सर्ट करू तेव्हा आपल्याला ही नोड पॅरेंट देणार फाइंड अल्गोरिदम. ओके, सो आपण न्यू नोडला मेमरी अलोकेट करणार, इथे लेफ्ट आणि 11 टाकणार, लेफ्ट राईट नल करणार आणि पॅरेंटचा लेफ्ट देणार 11ला. तर अशी आपली ट्री काय होणार आहे? बिल्ड होणार आहे. ओके, सो जसं आपण लिंक लिस्ट इन्सर्ट करतो मग आपण ती डिस्प्ले केल्यावर आपल्याला कळतं की आपलं जे इन्सर्शन बिगिनिंग आहे किंवा एंड आहे, आफ्टर लोकेशन काय झालेलं आहे, बरोबर झालेलं आहे. ओके, म्हणजे जेव्हा आपल्याला मेन मेमरीतले कंटेंट तर दिसत नाही पण ते आपले जेव्हा बरोबर डिस्प्ले होतील ट्रॅव्हर्स अल्गोरिदमने तेव्हा आपण कन्सिडर करतो की आपलं इन्सर्शन प्रॉपर झालेलं आहे. मग ही ट्री तर मेन मेमरी मध्ये गेली ह्या वेळी. मग आपल्याला आता डिस्प्ले कसं करणार आपण? तर डिस्प्ले आपण इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डरने. आता जर माझी ही ट्री आहे किंवा हीच ट्री, आता सेम ही ट्री आहे वरची, बरोबर, सेम हीच ट्री आहे वरची. मग आता ही बरोबर इन्सर्ट झालेली, मग आपल्याला मॅन्युअल ड्रॉ करून घ्यायची. आपल्या जे व्हॅल्यू आहे त्याच्यावरून आपण एक मॅन्युअल ट्री बुक वरती ड्रॉ करून घ्यायची. त्याचं इन ऑर्डर, प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर काढायचं. आणि आता आपल्या ह्याचं इन ऑर्डर काय येणार बघा? ह्या ट्रीचं इन ऑर्डर काय येणार आहे बघा? 11, 33, 40, 50, 55, 60 असं येणार. ओके, सो हे जर बरोबर आलं इन ऑर्डर, प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर, मॅन्युअल जे ट्री, म्हणजे हे आपल्याला इन्सर्ट करायचे, हे 1 बाय 1 आपण इन्सर्ट करणार. आपला अल्गोरिदम तर वर्क होणारच आहे. ठीक आहे, मेन मेमरी मध्ये ही ट्री क्रिएट झाली. मग तुम्ही मॅन्युअली तुमचा जो डेटा आहे त्याच्यावरून ट्री ड्रॉ करून घ्या, त्याच्यावरून इन ऑर्डर, प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर टाका, त्याचं आपण कोडिंग लिहिणार आहे. मग आपलं जर बरोबर डिस्प्ले झालं तरच आपली ट्री काय झालेली आहे? राईट क्रिएट झालेली आहे. ओके, आता ह्याच्यावरून प्रोग्राम कसा लिहायचा बघा? काहीच अवघड नाहीये. आता स्ट्रक्ट मी तुम्हाला काय सांगितले आता इथे? स्ट्रक्ट ट्री किंवा स्ट्रक्ट ट्री, त्याच्यानंतर इंट इन्फो. ओके, त्याच्यानंतर स्ट्रक्ट ट्री स्टार लेफ्ट. ओके, त्याच्यानंतर स्ट्रक्ट ट्री स्टार. ठीक आहे, आता आपल्याला थोडंसं स्पेसचा इश्यू आहे तर काय करा, आता आम्ही तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे कसं करायचं आहे ते. ऍज इट इज आपण लिहून घेणार आहे सगळ्या स्टेप. आता आपण लिंक लिस्टचे प्रोग्राम सगळे बघितलेले आहेत. त्याच्यानंतर स्टॅक युजिंग लिंक लिस्ट बघितले, क्यू युजिंग लिंक लिस्ट बघितले. काहीच अवघड नाहीये. फक्त आता ह्याच्यामध्ये सेव्ह, रूट, पीएआर, पीटीआर, एलओसी, त्याच्यानंतर न्यू नोड हे सगळे इथं होणार. फक्त इथं सगळे स्टार करून आपण डिक्लेअर करणार. बाकी तर सगळं सेम आहे. आता राहिलं फक्त ट्रॅव्हर्सलच. आणि मी तुम्हाला ट्रॅव्हर्सिंगचे जेव्हा अल्गोरिदम एक्सप्लेन केले युजिंग स्टॅक तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं ते आपल्याला प्रोग्राम मध्ये नाही करायचंय. प्रोग्राम मध्ये आपण रिकर्सिव्ह अल्गोरिदम यूज करणार आहे. तर डायरेक्टली मी त्याचा कोड सांगणार आहे. म्हणजे ते अल्गोरिदम फक्त तुम्हाला एक्झामला एक्सप्लेन करायला आलं तरच करायचं. आणि जर प्रोग्राम लिहायला आलं तर आज आपण जो कोड शिकणार आहे तर तो करायचा. ठीक आहे, तुम्हाला आता नेक्स्ट पार्ट मध्ये मी तुम्हाला बायनरी सर्च ट्रीचं प्रोग्राम विथ इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर एक्सप्लेन करते.